गाईज, नमस्ते तुम्हा सर्वांना. आणि माझी तब्येत ठीक नाही, माझ्या चेहऱ्यावरनं पण तुम्हाला वाटतच असेल. वटपौर्णिमा झाल्याच्या नंतरचा हा ब्लॉग आहे. आणि सकाळपासून मी काहीच काम केलं नव्हतं आणि मला 2 दिवस बरं नाही. काल पाणी नव्हतं म्हणून काल पण थोडासा नाही का काम राहिलेलं होतं कालचं. आजचा कामाचा खूप लोड पडला आहे, तर मी आता किचन घासायला घेतलं आहे. आणि किचन घासता घासता माझ्या लक्षात आलं थोडंसं ना तुमच्याशी बोलता बोलता काम करावं. तर असं मला ना तब्येतच ठीक नाही आहे आणि हे ना इतकं खराब झालेलं होतं ना. माऊ करते माझी काम, मदत पण करते, पण काय होतं आता स्कूल चालू आहे ना म्हणून मी तिला जबरदस्ती नाही करू शकत. आणि हे काम तिचं नाही आहे, मी तिला काम काय सांगते लय झाडून वगैरे कपडे वगैरे वाळवायला, कधी थोडीशी छोटीशी भांडी असतील ना चहाची ती बस. असं मी तिला दुसरे काहीच कामं सांगत नाही. आणि आता स्कूल चालू आहे त्यामुळं फक्त झाडण्याशिवाय मी तिला दुसरं काही काम सांगत नाही. आणि हो, चहा, संध्याकाळचा चहा हा तीच बनवते. तर आता मी हा ब्लॉग स्टार्ट केलेला आहे की गॅस घासण्यापासनं. तर आता मी हा ब्लॉग कंटिन्यू करते. हाय, तर आज वारकरी आलेले आहेत आणि वारकरी येणार आहेत. तर त्यांना जेवायचं तर नाही नियोजन त्यांचं, म्हणजे फिक्स नाही आहे. आणि मग चहा आणि बिस्किट आणि असं काही नाही का, वेफर्स त्यांना नाश्ता करणार आहे. तर असं काय हा माझा ब्लॉग आहे. आणि फर्स्ट टाईमच मी करते आणि इथनं पुढं मी करेन असं माझी खूप इच्छा आहे. तर आता मी तयारी करते त्यांची. इथं हे सगळं हां बसायला वगैरे टाकलेलं आहे त्यांना. चहा केलाय, इथं वेफर्स आहेत. आणि मऊ आता माझी साई काढतीये यामध्ये, तिला खूप थंड वाटतंय. खूप गरम गरम इथं आमच्या आजी बसलेल्या आहेत. मला बरं नव्हतं ना, तर आमच्या आजींनी मला आहे ना 3 वेळेस माझी नजर काढली, 2-3 वेळेस है ना आजी. बघा आजी. आणि आता वारकरी येणार आहेत, अचानक येणार आहेत ते. आणि नव्हतं होत, म्हणजे नाही का असं येत नाही, म्हणजे त्यांना जमत नसतं यायला, त्यांचं ठरलेलं असतं. पण तरी त्यातनं पण मी नाही का बोलवून घेतलेलं आहे त्यांना. तर मी खूप खुश आहे त्यासाठी. आणि ते पण बिचारे येतात. तर ते जेवणार तर नाही आहेत, पण चहा आणि बिस्किटच ते पण खातील का नाही काय माहिती, चहाच पितील. तर अशी तयारी चाललेली आहे. तर चला आता हा ब्लॉग पूर्ण कंटिन्यू बघा तुम्ही. या हयातमध्ये पाय पुसायला. उठ दादा. हेच केले पाठायचं.
हे बघ त्याचा चालता पुणे होता एक तर सगळं राहिलं माणसानं सगळं राहिलं काहीतरी खूप भजन करायला मिळालं की नाही आम्ही करलो इथून भजन मिळालं का हॅलो कुठं आहो कुठं चार्जर कुठून आणले की जाऊन आज्याचं घराच्या भाग मला चार्जर विसरून चाला का दगड कशाने बोलला राव बोल चार्जर विसरून चाला दगड आमची पहिली गरीब आहे गरीब नाही हुशार आहे गरीब लेकरं नाही तर आताचे हुशार आहे तर घराला हुशार आणि लेकरं कसे घरात निघते परंपरा चलतच राहते बघा तुम्ही
पहिला फोन मला महादेव मंदिरातून आलता. तात्या काय म्हणला? सिमेंट कमी पडलंय म्हणजे. तात्या जाऊ ना आण सिमेंट कशाला ठेवायचं? आणलं भाऊ. सिरीला काय म्हणला? कुठे गेलतो म्हणजे पाणी दे मला गेलतो म्हणजे लोक निघाले म्हणजे पाणी घालायचं आणि मग गेलं तर वळचा का म्हणजे मला सिरीला बाळगा नाही काकरा म्हणजे आहेत की घराजवळ नकोशीचा बाबा मी म्हणजे नकोशीचा बाबा बी आलाय म्हणजे मंदिरावर नकोशीचा बाबा आहे पाणी द्यायला. मंदिरावर पाणी घाला आता ते हे जर गेले वाढत का? आता वरी मंदिर चालू आहे की एक मंदिर मग मध्ये चालू आहे नाही, हे नाही ना सापड पाहिजे आहे. मग आता बाबा गेल्यावर नकुशीचा बाबा आहे की नकुशीचा बाबा आमच्या आधी निघालाय. मग आता आई मग आता मग कोण देते पाणी तुझे घालायला? बाबा म्हणाव का तो ना आमचा नागराज दोघं जावं अरे बघा वरी जाते की होय. आता कुणाला टाकणार म्हणजे फोन नंबर घेतला. हा ना. पुढल्या वर्षी इथं दिंडी आल्याबरोबर तुमच्याकडे खाली काही वरी काही माणसं गर्दी होती. पुढल्या वर्षी नंबर घेतला ना. हा भजन करून अजून चांगलं भजन करून आरती करून जातो.
धुवून द्या. चहा सोबत खावा. मला लय बरं वाटलं तुम्ही लोक आले तर खरंच. खाली कशाला ठेवलं बाबा? आता देतो तुम्हाला ती घ्या. आता देतो अजून बिस्किट आहे मी नाही नाही आणली. नाही, बस आता पडू नका बस झालं. येऊ का? झाली की बरोबर येऊ का बरोबर येऊ. त्यांना म्हणलं त्यांची गावची बाई आहे ती. हां. त्यांच्या घरी जाण्याच्या ऐवजी तुम्ही आल्या त्या दिवशीच म्हणलं इथं बोलायचं जेवायला. भजन करताना शरीराची माया करताय अंगाकडे बघायचं किंवा आवाजाकडे बघायचं. हाय तो तिथं आळंदीत हरकले ते ना रोडवर आम्ही तिकडे जाऊन आलो पण पाऊस बाबू. आम्हाला इकडे नाही बरं आलं नाही. पावसामुळे रुकलो आम्ही इथं. आम्हाला मला पण जायचं ना हा बुका लावायचं हा त्या उजव्या नाही, येईन आम्हाला. हा चालते त्याने कसं लावू त्याची इच्छा होती ना म्हणलं लाव. इकडे आम्हाला हो का तुम्हाला सांगतो मालक इकडे बघा
मला आता इकडे बघा हो का असं लावायचं. पाणी दे बाळा त्यांना. हा त्याला हा, बुक्का हो, बोलवायचं. सुक्का. काय नाही त्याला बुक्का यायला सुक्का म्हणलं. सुक्का. अरे म्हणलं दुकानात सगळ्यात महत्वाचं तेल आहे. मी गेले का म्हणलं तुम्हाला बुक्का आणि समजा आणि म्हणलं तिथं नाही थोडं का होईना संस्कार राहू. त्याला म्हणलं ना त्यांच्या कपड्याला असं असं लावायचं काही का नाही हे महत्वाचं आहे बरं. हे माणसाला संस्कार राहू चांगलं राहते वाढ. हे पुन्हा आई वडिलांना म्हणा कशाला त्याला म्हणा माहित नव्हतं बुक्का कशाला आहे. हा. बुक्का पण आणावं लागल वारकऱ्याला हिरवी बुक्का फुलं लावायचा सकाळपासून. आणि बायकांना हळदी कुंकू लावायचं. हे आमच्यात याये आमच्यात याये जेव्हा याये संध्याकाळी जेव्हा करता म्हणते हा, काय ते. नाव म्हणलं ना आता एकीला पाय पडतात आमच्या पोरला खाली पाहिजे का असं पडायचं हो. जाय समजायचं पण हा? तुम्ही रिकामा आहे. तुम्ही अहो, करू द्या कितवीला आहे? अहो, करू द्या कितवीला आहे? मग तुमच्या वा. दोन मुली एक मुलगा एक मुलगी. एक मुलगा एक मुलगी हे ही आजींची नाते. आजी आमच्या वर राहतात. हा. एक तिला काटे दोन यांना लय ये. आलं करमत नाही. नाही, नाही. पंचावन्न सव्वाचे हे मित्र मैत्रिणी आहेत ते काय शाळेत आणि हा, खालीच हो. खेळतात. सातवीला आहे म्हणे हो. त्याच्या हुशार आहे आपलं दोन्ही आहेत. बहीण भाऊ आले आणि तुम्ही या हो ते मावशीच्या आमच्या. लागते शेताला जाता की ते तसं तळ जाडवा आहे मला ओळख आहे करंजीच्या बाया मी म्हणा मी नाही करंजीची वडिलांचं नाव काय? गेल्या वर्षी राहू द्या मग, हा? या पासून चालला. एकूण एकाला घालायची इथं कळायला खाली आणि पंचावन्न केला तळ जाडवा. कोण घ्या नाही हो? हा कोण नंबर द्या? नंबर द्या. तुम्हाला न बोली तो आमचा आम्ही आता फोन आम्ही करतो कांदे मार्केटला राहिलं तर आम्ही इथे फोन करतो इथं मार्केटला पुढल्या वर्षी आलं मार्केटला आलं की फोन करतो हा खरंच करा. हा. दरवर्षी तुम्ही आमच्या हो. सगळे या. हो सगळे सगळे कांदे मार्केटला आता 2 दिवस इथं राहावं हा 2 दिवस कांदा मार्केटला तुमच्या आता आज दिवस चंद्रभागेत काय होईना आपल्या जवळ राहते कोणी? फक्त लोक पडला कांद्यातल्या लोक वरती चालत आहेत ना बाहेर लागत आहेत. मला पण मराठी सांगायला हा. confuse होतं. नाही नाही येत पण ते आता खूप वर्ष झाले ना ते. शाळा सुटून वगैरे त्यांना म्हणलं त्यांना दरवर्षी बोलू जा म्हणलं म्हणजे ठ्यापा दिला का मग ते दुसरीकडे जाते नाही म्हणलं हो दिंडीचा ठ्यापा राहतो ना. जय धन धन कवडी हा त्यांना म्हणायचं रोपं जाऊन बघा. नक्की आता. येतो. पुढच्या वर्षीपासून खरंच या. हो नाही, आम्ही फोन केलं फोन केलो आम्ही हो. म्हणजे इथं कसे मुक्काम आहे की इथं 2 दिवस मुक्काम असतो आमचा. आता उद्यापासून परवा दिवशी मुक्काम असतो आमचा मार्केट आहे. हा मार्केट
चला येतो मग हा? हो या बाबा. आम्हाला जायचं रविवारी आता आमच्या गावात. आता इथं नगरच्या पुढे आहे आमचं गाव. तिकडं जायचं दिंड्या जायचं ना आमची झाला आमच्या दिवशी 14 तारखेला. वरच्या मावशी त्यांना विचारत जाऊ. घरची वरच्या. जास्त वाशी आहे. लईच वाशी. अगोदर आपलं पाणी नाही, जास्त वाशी झालं. इकडं काकू याचा वास येतो ना आजीला. आमचे बिचारे वारकरी आले, मला खूप बरं वाटलं. आणि आता ते गेले आणि इतके खुश आहेत ना ते पण, आणि मी तर इतकी खुश आहे ना की विचारायला नको, इतकी खुश आहे मी. आणि इथे अशी काही मी तयारी केली होती, थोडेसे फुलं वगैरे टाकलेले. आजी बसले ते, हे बसले ते, पोर खूप हॅप्पी आहे, खूप हॅप्पी. तर आता आमच्या इथं वारकरी येतात आणि मी स्वयंपाक केलेला आहे. अचानक ठरलं की ते येतील म्हणून, तर मग अचानक मध्ये सगळं केलेलं आहे. आणि पूर्ण व्हिडिओ मला काढायला जमला नाही स्वयंपाकाचा. आणि आता सगळा स्वयंपाक झाला की मी तुम्हाला दाखवते. मग जेवणाची तयारी झाली मस्त. अशा पुऱ्या खूप साऱ्या असं मी व्यवस्थित जेवण बनवलं होतं त्यांना पुरण उरल असं. आणि इतकं छान झालं ना, थोडंही जेवण माझं वाया गेलं नाही. वाटीभरच भाजी राहिली. मी इतकी खूप खुश आहे, इतकी खुश आहे ना, इतकी खुश आहे की काही विचारायला नको. खूप बरं वाटलं मला.